त्या बात एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, जोरदार टाळ्या. सगळ्यांनी अगदी व्यवस्थित छान फुगे फुगवलेत आणि ते फोडलेत आणि आता वेळ झालेली आहे निर्णय असा आहे. दुसऱ्या क्रमांकाची ताई आहे जी गेली पुढच्या खेळात, ती ताई आहे मीरा ताई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि पहिल्या क्रमांकाची ताई आहे जी गेलेली आहे पुढच्या आणि शेवटच्या खेळामध्ये, तिचं नाव आहे अंबिका ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. व्हेरी गुड. दोन्ही ताई गेलेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. खूप खूप अभिनंदन. शेवटच्या खेळाकडे जाण्या अगोदर आपण सुरू करणार आहोत आपला आजचा हा भाग. याचं नाव आहे पत्र मनातलं. 10 ताईंनी पत्र लिहिलेली आहेत, पण त्या 10 ताईंपैकी 2 ताईंची पत्र आपण इथे निवडलेली आहेत. त्यापैकी पहिलं पत्र वाचणार आहे मनीषाताई. आपण त्यांना विचारूया ते कोणाला पत्र लिहिलंय. माझ्या मैत्रिणीला लिहिलेलं आहे. कॉलेजची मैत्रीण आहे. अच्छा, कॉलेजचे मैत्रीण. आणि मैत्रिणीलाच पत्र लिहावं असं का वाटलं? कारण थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालेलं काही गोष्टींमुळे, तर मग ते क्लॅरिफिकेशन नाही झालेलं, अजून क्लिअर नाही झालेलं की काय प्रॉब्लेम आहे. हा जो गैरसमज आहे हा किती वर्ष? 3 वर्ष झाले. 3 वर्ष हो. झालेली आहे. आणि तुमच्या मनातल्या भावना तिच्यापर्यंत पोहोचाव्यात अशी इच्छा आहे. वा, वाचूया पत्र. या. माझ्या मैत्रिणीचं लीना आहे. मी तिला प्रेमाने लिनू म्हणते. प्रिय लिनू, आपली मैत्री कॉलेजपासूनची 32-33 वर्ष झाली. सगळ्यांची लग्न झाली, सगळे आपापल्या संसारात रमले. पण परत काही वर्षानंतर आपण सगळे भेटलो, एकत्र आलो आणि तेव्हापासून आपली जी मैत्री आपण जपली, आपला कॉलेजचा ग्रुप परत तयार झाला. ते सगळे क्षण आयुष्यामध्ये खूप आनंद देऊन गेले. अगदी रोज भेटणे, चहासाठी काहीतरी निमित्त काढणे, पार्टी करणे, ट्रिप्सला जाणे, या सगळ्या गोष्टी आपण खूप अनुभवल्या, एन्जॉय केला. पण अचानक 2-3 वर्षांपूर्वी तुझ्या बर्थडेच्या दिवशी आपण भेटलो, हॉटेलमध्ये गेलो, म्हणजे आपण सगळ्याच मैत्रिणी भेटलो. पण ती आपली भेट कदाचित शेवटची ठरली. पण तुझं वागणं खूपच वेगळं होतं. तुलाही ते जाणवत होतं की तू काहीतरी वेगळंच वागतीये किंवा वेगळंच बोलतीये. तू मला इग्नोर करत होतीस असं मला जाणवत होतं. काय कारण आहे ते मला तेव्हाही कळलं नाही आणि अजून पण कळलेलं नाही. कदाचित दुसरे कोणाच्या सांगण्यावरून तुझ्या मनात काही चुकीचे किंवा माझ्या विरोधातले विचार आलेत का हे मला माहीत नाही. आपलं सध्या बोलणं होत नाही. अगदी रेअरली एखादा मेसेज असतो, पण त्या बोलण्यामध्ये सुद्धा ते प्रेम, ती ओढ राहिलेली नाही. सतत माझ्या मिठीमध्ये फोटो काढणारी तू, तुझ्यासाठी ती जागा अजूनही तशीच आहे. तुला कधी वाटलं तर नक्की माझ्याशी मनमोकळेपणाने बोलून दाखव. मग मला कोणाचं काय चुकलं आहे ते सांगशील. तुझीच मनू. तुम्ही आता बोलतच नाहीये तुम्ही. नाही बोल. आणि हा बोला किती वर्ष? 3 वर्ष झाले. पण मी ह्या 3 वर्षात तू कधी तिला विचारण्याचा प्रयत्न केलास की बाबा काय असं झालंय, किंवा असं फोनवरती वगैरे विचारलंस तिला? फोन नाही विचारलं आणि ती पण माझ्याशी काही बोलली नाही, मी पण नाही विचारलं. म्हणजे मनामध्ये फिलिंग्स खूप आहेत, खूप वाईट वाटतं, कारण खूप चांगले क्षण आम्ही एकत्र घालवलेत, एकमेकींना खूप सपोर्ट केलेलं आहे. पण अचानक हे असं वागणं का, त्याच्यावरती काहीच डिस्कशन झालं नाही. पण मग आज हे पत्रातून या भावना व्यक्त करून कसं वाटतंय तुला? मला खूप मोकळं वाटतंय, मला खूप छान वाटते. कारण आजपर्यंत मी ग्रुपमध्ये पण कोणाशी बोलले नव्हते. म्हणजे माहीत आहे सगळ्यांना की थोडं काही मिसअंडरस्टँडिंग झालं आहे, पण ह्याच्यावरती चर्चा आम्ही कोणीच केली नाही. त्याच्यामुळे मला ह्या माध्यमातून तिच्यापर्यंत ह्या माझ्या भावना पोहोचवल्या मी, तर त्याच्याबद्दल मला खूप छान वाटते. आता खूप हलकं वाटतंय. नक्कीच मला असं वाटतं की मैत्री ही असणे ह्या आयुष्यात फार महत्त्वाची असते. म्हणजे मला मी ह्या निमित्ताने मी लीनाताईला पण मी तेच सांगायचा प्रयत्न करेन की ताई